स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आपण पाहतो। या स्पर्धेच्या निमित्तानं महत्त्वाची असणारी लढती आपण पाहतोय। क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण जर वळलं तर आपण पाहू शकतोय युनियन बँक आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत आहे। तर क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण पाहतोय तो जे हॉस्पिटल आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्या दरम्यानची लढत या ठिकाणी सुरू आहे। तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आजच्या या महत्त्वाच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत। अत्यंत चुरशीची अशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। या सगळ्यांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत आहे। तुम्हा सर्व क्रीडा रसिकांच्या साक्षीनं ओम ज्ञानदीपचा असणारा हा कबड्डीची मोठी सर मनपूर्वक स्वागत आहे आपलं आदरणीय सन्मान्य परब साहेब। या स्पर्धेच्या निमित्तानं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर आदरणीय दत्ता माने सर हे देखील उपस्थित होत आहेत। आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। ओम ज्ञानदीप मंडळ आयोजित सदर विशेष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत या ठिकाणी सुरुवातीला सर्व सामनाधिकारी आपण लक्ष द्यायचंय। कोच मॅनेजर शिवाय क्रीडांगणात कोणी असणार नाही। असतील तर मॅच थांबवा प्लीज। त्या ठिकाणी आयोजन समिती आणि तांत्रिक समिती यांनी दिलेल्या सूचनेनुसार फक्त कोच मॅनेजर क्रीडांगणात असावे प्लीज। मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं प्रो कबड्डी मध्ये आपण ज्यांना नेहमीच पाहतो तो एक आपल्या मुंबईचा असणारा वैभव आपण म्हणूया। प्रो कबड्डीतले असणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंच आरती बारी यांच्या या ठिकाणी आगमन होतं। जोरदार टाळ्या होत्या आरती बारी मॅडम यांच्यासाठी। मी सर्वप्रथम परफेक्ट व्हॉइस इंग्रजी पेपरचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भगवान परब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। भगवान परब मंडळाच्या वतीनं हा विशेष सन्मान होतोय। स्पोर्ट्स ऑफिसर आदरणीय दत्ता माने सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल। आदरणीय सन्मान्य दत्ता माने सर। आपण सन्मान्य दत्ता माने सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर DSO या मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करत असताना ओम ज्ञानदीपची असणारी मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्या निमित्तानं आपण हा विशेष सन्मान करत आहोत।
श्री दत्ता माने सर यांना सन्मानित करतायत. आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच जितेश शिरवाडकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. चालू सामन्यानंतर होणाऱ्या सामन्यांसाठी दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 वर BPCL विरुद्ध CGST, तसेच क्रीडांगण क्रमांक 2 वर युवा पर्यटन मुंबई पोस्टर चारही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार. विद्यार्थी सेना उपविभाग अध्यक्ष या सर्व मान्यवरांचं आपण ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची, स्पर्धेच्या असणारी आजची ही दुसरी संध्याकाळ आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत करताना निश्चित आनंद होतोय त्या महत्त्वाच्या स्पर्धेत. उसंडून वाहणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण महत्त्वाच्या क्षणांचे आपण साक्षीदार असताना या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळाला सन 2011 साली भास्कर भारती या हिंदी सिरियलमध्ये मंडळाच्या गोविंदा पथकाला ज्यांनी शूटिंगमध्ये प्रदर्शित केलं ते सन्मान्य जितेंद्र कदम नालासोपारा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय सन्मान्य जितेंद्रजी कदम. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण हडकर यांना विनंती आहे नाईक यांना स्पर्धेच्या निमित्तानं शाखाध्यक्ष आदरणीय हरेशजी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत ओम ज्ञानदीपच्या माध्यमातून. हरी पुन्हा एकदा सामन्याकडे. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची एका बाजूला आपण पाहतोय तो मीरा भाईंदर महानगरपालिका आणि जे हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी अत्यंत दर्जेदार असे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दोन्ही संघांकडून आपण पाहतोय. पुढची लढत देखील तितकीच तोलामोलाची आपण पाहणार आहोत. तर क्रीडांगण क्रमांक 1 कडे जर वळला तर युनियन बँक आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत आहे. रजत सिंग या ठिकाणी उपस्थित आहे. रजत सिंग, सलील कळजुलकर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे सलीलजी कळजुलकर, मनपूर्वक स्वागत आपलं. त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत ओम ज्ञानदीपच्या माध्यमातून.
आदरणीय दाभोळकर साहेबांच्या शुभास्ते आपण हा विशेष सन्मान करीत आहोत. विदर्भ क्रीडांगण क्रमांक ची पकड झाली जे हॉस्पिटलच्या माध्यमातून येतोय. यावर्षी मुंबई शहरकडून ज्याला आपण सिन्नरला पाहिला तो तेजस वर्धमची झालेली पकड या ठिकाणी आपण पाहताना क्रीडांगण क्रमांक 1 वर लढत आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ युनियन बँक. प्रमुख प्रवेशद्वाराच्या इथं जे रिलिंगला टेकून उभे आहेत त्याला विनंती आहे की आपण थोडस बाजूला उभ्या. आपली आसन व्यवस्था एवढी मोठी आपण केली मंडळाच्या माध्यमातून तर आपण त्या ठिकाणी आसनस्थ होऊया. प्रेमाची विनंती असेल आपल्या सगळ्यांना. शुभम चौगुले येतोय आपण पाहतोय. हिंदुजाच्या माध्यमातून शुभम चौगुले नेतृत्व असं पकड या ठिकाणी होताना पुन्हा एकदा आपण पाहताना युनियन बँकेच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न या ठिकाणी अतुल जाधवचा. सुरेख प्रयत्न अतुल जाधव. महत्वाची आपण पाहतोय काटेकी टक्कर क्रीडांगण क्रमांक 2 वर. मित्रांनो जर सामना आवडला असेल तर टाळावर जाऊ द्या. क्रीडांगण क्रमांक 2 साठी एक अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आपण पाहतोय तो जे हॉस्पिटल तर दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर महानगरपालिका. या स्पर्धेच्या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योतिताई भोसले मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम मॅडम. जसप्रीत राऊत या ठिकाणी मीरा भाईंदर कडून आक्रमणासाठी आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जे हॉस्पिटलचा असणारा गुणवान खेळाडू प्रशांत आव्हाड ज्याला आपण पाहतोय. साई सेवा संभाजीनगर या संघाकडून यापूर्वी खेळताना पाहिलेला प्रयत्न दमदार आहे गोपरक्षकाचा. चाणाक्षाशी नजर आपण पाहतोय. काय नजाकत आहे त्या ठिकाणी जे हॉस्पिटल मुंबई. गोळी या ठिकाणी प्रशांत आव्हाड पुन्हा येतोय. पुढे विद्यापीठाला यापूर्वी लीड केलं. या वर्षीच्या आपण पाहताय सिनियर नॅशनल 2024 ला देखील हा खेळाडू होता. 2चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहूया. आक्रमणात गुण टिपला जातोय मीरा भाईंदरच्या माध्यमातून. अप्रतिम प्रयत्न आपण पाहतोय या ठिकाणी डॅश करण्याला कमबॅक केलं आणि लीडच्या दिशेने जाताना आपण पाहतोय पुन्हा एकदा मीरा भाईंदर महानगरपालिका क्रीडांगण क्रमांक 2. संघ व्यवस्थापक मिडलँड अकॅडमी कृपा. संघनायक संघ व्यवस्थापक BPCL संघनायक संघ व्यवस्थापक
CGST आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 साठी. अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. एक नेत्रदीपक असं प्रदर्शन कमबॅक करताना पुन्हा जसं ऑफेन्स आहे तितका डिफेन्स देखील एक चतुरस्र आपण पाहिला, दर्जेदार पाहिला. तो मीरा भाईंदर महानगरपालिकेचा कमबॅक. क्रीडांगण क्रमांक 2. आक्रमणासाठी सज्ज असताना क्रीडांगण क्रमांक 2 साठी तिसरा आणि अंतिम पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मुंबई पोस्टल मुंबई शहर. संघनायक संघ व्यवस्थापक युवा पलटण, संघनायक संघ व्यवस्थापक मुंबई पोस्टल आपणास खेळण्यासाठी क्रीडांगण क्रमांक 2 वर तिसरा आणि अंतिम पुकार. मंडळाचे आमचे सन्मान्य दंडीदार गायप्रसाद गौ, तेजस वर्धमान आक्रमणासाठी. एक अप्रतिम अशी स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा. ओम ज्ञानदीप मंडळ, प्रभादेवी मुंबई यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा आणि त्याचा असणारा नेत्रदीपक असं आयोजन. मुंबईच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातलं एक अग्रेसर असं मंडळ म्हणून आपण ओम ज्ञानदीपकडे पाहतो. आणि त्याच्या माध्यमातून पुरुषपती अवॉर्डी, ज्याच्यामध्ये आपण खेळाडू म्हणून असेल, प्रशिक्षक म्हणून असेल, असं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आणि या सगळ्यांच्या उपस्थित एका नेत्रदीपक स्पर्धेचा आपण या ठिकाणी यजमान असताना आमचं ओम ज्ञानदीप मंडळ या स्पर्धेच्या सुवर्ण क्षणांचं साक्षीदार असताना आपण मुंबईकर या ठिकाणी पाहत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या गोविंदा पथकामध्ये मुंबईमध्ये आपल्या ओम ज्ञानदीपचं एक मोठं नाव आहे. आपण सलग 8 थर लावत असतो आणि त्याच्या माध्यमातून अनेक आपले जे चाहते आहेत त्याच्या माध्यमातून मंडळाला सपोर्ट करत असतात. आणि त्यातलंच एक महत्त्वाचं नाव आपण या ठिकाणी व्यासपीठावर पाहतोय. मंडळाला सन 2011 साली भास्कर भारती या हिंदी सिरियलमध्ये मंडळाच्या गोविंदा पथकाला ज्यांनी शूटिंगमध्ये संधी दिली आणि ते प्रदर्शित करण्यात आलं, त्यांच्या नालासोपाराचे आदरणीय जितेंद्रजी कदम यांना आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी ओम ज्ञानदीपचा असणारं प्रेमाचं प्रतीक, अस्मितेचं प्रतीक असणारा सन्मान प्रथमेशजींच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. एक मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि युनियन बँक यांच्या दरम्यानचा. तर या चालू सामन्यातला असणारा प्लेअर ऑफ द मॅच याला या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 वर तिसरा आणि अंतिम पुकार BPCL विरुद्ध CGST. या सामन्यावर सामनाधिकारी आहेत सरपंच मनोज जाधव.